लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता नेमके काय घडणार आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर आता आपण पाहणार आहोत काव्याला परीक्षा देता येऊ नये म्हणून रचलेल्या डावाला नंदिनीने हाणून पाडत रम्याला हाणली मुस्काटात। त्याचबरोबर दुसरीकडे आता त्याच नंदिनीने रणरागिणी बनत जीवाला या सगळ्या जाचातनं सोडवण्यासाठी NRI ऑफिसरकडनं तो नेकलेस मिळवत आता विक्रम काकांचं मन जिंकून घेऊन जीवाला मिळवून दिला त्याचा हक्क। आता नक्की नंदिनीने कसा जीवाला त्याचा हक्क मिळवून दिला हे सगळं काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की काव्याची परीक्षा आहे। काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं परीक्षेचं। ती पार्थला म्हणत असते उद्या माझा पेपर आहे, कसं होईल सगळं, काय होईल। त्यावर पार्थ काव्याला समजावतो, हे बघा ज्या मुलांचा अभ्यास झालेला असतो, प्रिपरेशन क्लिअर असतात ना, त्यांना उद्या पेपर आहे की परवा पेपर आहे याने काहीच फरक पडत नाही, कारण त्यांचा सगळा अभ्यास झालेला असतो। त्यांची बाकी असते ती म्हणजे फक्त रिव्हिजन। आणि काव्या तुम्ही ज्या स्पीडने आणि ज्या कष्टाने अभ्यास केला आहे ना ते सगळं मी बघितलं आहे आणि मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की माझ्या बायकोचा सगळा अभ्यास हा झालेला आहे। त्यामुळे मला अजिबातच काळजी वाटत नाही आहे तुमच्या अभ्यासाची आणि तुम्ही पास होणार आणि तुम्ही फक्त पास नाही तर तुम्ही टॉप येणार हे सुद्धा मला माहिती आहे। त्याबरोबर आता मालिनी काकू घरामध्ये एक लेटर घेऊन येतात आणि म्हणतात काव्या हे बघ तुझं हॉल तिकीट आलं सुद्धा, धर। आत्ताच ती तुझी एक मैत्रीण होती, तिने कुणाच्या तरी हातून पाठवून दिलं होतं। बाळा अगं असं हॉल तिकीट कुणाच्याही हातात द्यायचं नसतं, जर ते हरवलं किंवा काही झालं त्याला तर तुला माहिती आहे ना केवढी मोठी किंमत चुकवावी लागते ते। नाही अनिशाकडे होतं ते ठीक आहे, पण तिने तिच्या भावाला घेऊन पाठवलं होतं। त्याबरोबर आता लगेचच काव्या म्हणत असते सॉरी काकू, ॲक्च्युली काय झालं ना मला आणि अनिशाला दोघींनाही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हॉल तिकीट कलेक्ट करायला वेळ नव्हता, मग अनिशाच मला म्हणाली की मी माझ्या भावाला पाठवते। त्याबरोबर पुढे ती सांगते आता मी जपून ठेवते, आता पुन्हा कोणाच्या हाती माझं हॉल तिकीट लागणार नाही। त्याबरोबर रम्याने ही गोष्ट ऐकलेली असते की काव्याचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि मग आता रम्याला एक फालतू आयडिया सुचते आणि ती म्हणजे जर काव्याकडे हॉल तिकीटच नसेल तर काव्या परीक्षा देऊ शकणार नाही आणि जर परीक्षाच दिली नाही तर काव्या पास होऊ शकणार नाही आणि IASचं तिचं स्वप्न अपूर्ण राहणार आणि आयुष्यभर तिचं मन तिला खात राहणार, झुरत राहणार ती। मग आता लगेचच रम्या ही आयडिया सांगण्यासाठी वसवत्त्याकडे येते आणि वसवत्त्याला म्हणते आई जर त्या काव्याने परीक्षाच दिली नाही तर केवढं भारी होऊन जाईल गं। त्याबरोबर वसवत्त्या रम्याला विचारते म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे ते मला नीट सांग रम्या। मग रम्या तिला सांगते की मी तिचं हॉल तिकीट गायब करायचा विचार करते आई। हॉल तिकीटच नसेल तर ना बजेगी बासुरी। त्याबरोबर वसवत्त्या म्हणते वा वा रम्या वा, माझ्याबरोबर राहून राहून तू सुद्धा आता उत्तम डावपेच शिकलेली आहेस। ठीक आहे, तुला जी आयडिया सुचली आहे ना ती अगदी उत्तम आहे। आज जेव्हा रात्री आपण सगळेजण जेवायला जाऊ ना तेव्हा सगळे घरातले जेवण्यामध्ये व्यस्त असतील, तू पटापट जेव आणि मला थोडं ऑफिसचं काम करायचं आहे असं म्हण आणि तिकडनं निघ आणि मग तू थेट तुझ्या रूममध्ये जा आणि तुझ्या रूममध्ये तू तिकडनं गेलीस की मग अलगच 10-15 मिनिटांनी सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे झालं की गुपचूपपणे तू पार्थ आणि काव्याच्या खोलीकडे जा। रम्या म्हणते आई मग थेटच जाईल ना। त्यावर वसवत्त्या म्हणते नाही नको, असा आगाऊपणा करू नकोस, जर कुणी तुला बघितलं तिकडे रूमकडे त्यांच्या जाताना तर डाऊट येईल सगळ्यांना। मग आता रात्री जेवणाची वेळ झालेली असते, उद्या काव्याची परीक्षा असते त्यामुळे काव्य जेवायला नको म्हणत असते तर नंदिनी तिला सांगते थोडा वरण भात खा काव्या, परीक्षेच्या आदल्या रात्री असं उपाशी राहायचं नसतं। तर पार्थसुद्धा तिला तेच समजावून सांगतो की काव्या उपाशी राहू नका। मग आता काव्या, पार्थ, विक्रम काका, मालिनी काकू, जीवा हे सगळे जेवायला बसलेले असतात। इतक्यात तिकडे वसवत्त्या आणि रम्यासुद्धा येतात। आता कल्पना आणि नंदिनी सगळ्यांना जेवण वाढत असतात। नंदिनी ही वाढत असते तर मालिनी काकू नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं तू एकटी कशाला थांबतेस, तू सुद्धा आमच्याबरोबर जेवायला बस ना। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते नाही नको आई, अहो एवढा सगळ्यांना जेवण वाढायचं आहे म्हणजे एकाने कुणीतरी थांबायला हवंच ना। आणि मग नंदिनी आता गरम पोळ्या आणण्यासाठी आतमध्ये जाते, तोपर्यंत वसवत्त्या रम्याला खुणावते रम्या आता सगळ्यांचं लक्ष जेवणावरती आहे, तोपर्यंत तू सटक। मग रम्या आता अलगच तिकडनं हॉल तिकीट चोरायला निघून गेलेली असते आणि आता इकडे
पार्थ आणि काव्या हे जेवत असतात. त्यांचं लक्षच नसतं रम्याकडे. रम्या आता काव्याच्या खोलीत जाऊन अलगच तिचं हॉल तिकीट चोरून घेऊन गेलेली असते. त्यानंतर 10-15 मिनिटांनी काव्या आणि पार्थ खोलीत आलेले असतात. पार्थ आता काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्ही हॉल तिकीट वगैरे सगळं व्यवस्थित दप्तरामध्ये ठेवून घेतलेलं आहे ना? नाही, एकदा पुन्हा चेक करा, नाहीतर उगाच सकाळी सगळी गडबड होईल. त्यावर काव्या म्हणते, देशमुख सगळं व्यवस्थित दप्तरामध्ये सकाळीच ठेवून झालेलं आहे. सकाळपासून 2 वेळा चेकसुद्धा केलेला आहे. काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे. आता फक्त काळजी जर कसली करायची असेल तर ती म्हणजे माझ्या अभ्यासाची. अभ्यास तेवढा आता रिव्हिजन करायला घेते. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, नाही करा तुम्ही रिव्हिजन, ठीक आहे, पण रात्री आज लवकरच जरा झोपा. हवं तर पहाटे पुन्हा लवकर उठा आणि अभ्यासाला लागा. कारण काय आहे हे बघा, जितकी तुमची झोप अपूर्ण राहील पेपरमध्ये तुम्हाला पेंग वगैरे येईल आणि ते काही चांगलं होणार नाही तुमच्यासाठी. तर आता इकडे वसवत्या खोलीमध्ये येऊन रम्याला विचारते, रम्या कामगिरी फत्ते केलीस का? त्यावर रम्या वसवत्याला सांगते, हो आई, हे बघ मी काव्याचं हॉल तिकीट चोरून आणलं सुद्धा. त्यावर वसवत्या तिचं तोंड दाबते आणि म्हणत असते, रम्या. त्याबरोबर रम्या म्हणते, अगं आई काय करतेस? त्यावर वसवत्या म्हणते, हां काव्याचं हॉल तिकीट चोरलं, काव्याचं हॉल तिकीट चोरलं. आणखीन जोरजोरात ओरड आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना सांग की मी काव्याचं हॉल तिकीट चोरलं म्हणून. चालतंय का? त्याबरोबर काव्या म्हणते, अगं आई तसं नाही गं मला म्हणायचं आहे, पण मी हेच तुला सांगते की मी काव्याचं हॉल तिकीट चोरलं. त्याबरोबर वसवत्या म्हणते, शब्बास. त्या नंदिनीने मोठ्या बिमाखात आपल्याला उत्तर दिलं होतं ना की ती जीवाला न्याय मिळवून देणार वगैरे म्हणून. आता म्हणावं, जीवाच्या आधी स्वतःच्या बहिणीला न्याय मिळवून देतेस का ते बघ. नाही काय आहे ना की आता ना तू जीवाला न्याय मिळवून देऊ शकणार आहेस ना त्या रडक्या काव्याला. आता परीक्षा देता येणार नाही म्हणून उद्या रडत बसेल. तर आता इथे सकाळी काव्या ही पहाटे पुन्हा 5 वाजता उठते, अभ्यास वगैरे करते आणि आता परीक्षेला जाण्यासाठी काव्या निघत असते. आणि त्यावेळी आता ती हॉल तिकीट वगैरे तिने ठेवलं आहे ते चेक करते आणि तिचं हॉल तिकीट सापडत नसतं. आता ती ही गोष्ट पार्थला सांगते. पार्थ म्हणतो, असं कसं होईल काव्या, हॉल तिकीट कसं सापडणार नाही? अहो तुम्ही तर म्हणालात ना की रात्री मला की सगळं तुम्ही काल सकाळीच दप्तरामध्ये ठेवून दिलं आहे म्हणून, मग असं शक्य कसं आहे? हॉल तिकीट कसं गायब होईल? त्यावर काव्या म्हणते, मला नाही माहीत देशमुख, मला काहीच नाही कळत आहे. मी काय करू? जर हॉल तिकीट नाही सापडलं तर मला परीक्षेला बसता नाही येणार. मला खूप टेन्शन आलं आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो, बरं तुम्ही शांत व्हा, टेन्शन घेण्यासारखी ही गोष्ट नाही आहे. इथेच कुठेतरी असेल, आपण शोधूया. नजर चुकीने ठेवलं गेलं असेल. मग काव्या हॉल तिकीट शोधायला लागते. काव्याला हॉल तिकीट कुठेच सापडत नसतं. पार्थही हॉल तिकीट शोधत असतो. पार्थलाही हॉल तिकीट सापडत नसतं. आता काव्या ही खरोखरच रडायला लागते आणि वसवत्या आणि रम्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो. काव्या म्हणत असते, देशमुख अहो जर मला हॉल तिकीट सापडलं नाही तर आज मी नाही देऊ शकणार परीक्षा आणि ही प्रिलियम एक्झाम माझ्यासाठी खरोखर खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. मला काहीही झालं तरी परीक्षेला जायचं आहे पार्थ. अहो हे हॉल तिकीट कुठं गेलं, काय झालं, मला खरंच काहीच कळत नाही आहे. मी खूप मेहनत केली आहे देशमुख, तुम्हाला तर माहिती आहे ना सगळं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी हा आरडाओरडा ऐकून जीवा आणि नंदिनी पोहोचतात आणि मग आता जीवा आणि नंदिनी म्हणत असतात, काय झालं? मग आता नंदिनी आणि जीवाला पार्थ सगळा प्रकार सांगतो. आता हे सगळं ऐकल्यावर जीवा म्हणतो, हे बघ काव्या, रडत बसू नकोस, रडून काहीही मिळणार नाही आहे. तू आठव बरं लास्टचं तू तुझं हॉल तिकीट कुठे ठेवलं होतंस आणि जर तुला आठवत नसेल तरीही घाबरू नको. अगं हॉल तिकीट आहे ते कागद आहे, भूलचुकीने कुठेतरी वह्या पुस्तकांमध्ये वगैरे ठेवला गेला असेल. आपण आता एवढे सगळेजण आहोत ना, आपण सगळेजण मिळून शोधूया. मिळून शोधलं की लवकरच तुझं हॉल तिकीट सापडून जाईल. रडण्यात वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही आहे आता. त्याबरोबर मग आता सगळेच जण काव्याचं हॉल तिकीट शोधायला सुरुवात करतात. तर पिहू ही नंदिनीला बाजूला घेते आणि अलगस तिच्या कानात पुटपुटते, नंदिनी वहिनी मला रम्याताईवरती डाऊट आहे. त्यावर नंदिनी म्हणते, काय रम्यावरती का गं? त्यावर ती म्हणते, मला ना काल रम्या वहिनी पार्थदादा आणि काव्या वहिनीच्या खोलीकडे जाताना दिसली होती. त्यावर मग आता नंदिनीच्या लक्षात येतं की काव्याला परीक्षा देता येऊ नये म्हणून रम्यानेच हे सगळंही केलेलं असू शकतं. मग आता नंदिनी लगेचच रम्याच्या रूममध्ये येते आणि आता ती शोधाशोध करायला लागते. रम्या सुरुवातीला जरा नाटकं करते, नंदिनी माझ्या खोलीत काय शोधतेस आणि तुला काय वाटतं त्या काव्याचं हॉल तिकीट मी घेतलं आहे का? हे बघ तिचं हॉल तिकीट वगैरे लपवून ठेवावी इतकी सगळी चिपकामं मी करणार नाही आहे. मला नाही माहिती तिचं हॉल तिकीट कुठं आहे ते, आणि तू थेट असा माझ्यावरती आरोप करू शकत नाही, तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काय आहे ना रम्या,
आजपर्यंत घरामध्ये इतकी कटकारस्थानं तू आणि वसवत्यांनी केली आहेत ना, की आता घरामध्ये काहीही चुकीचं काम घडलं की सगळ्यात अगोदर संशयाची सुई तुमच्याकडेच फिरते आणि तुमच्याकडेच फिरणार. तोपर्यंत आता गप्प बस, मला माझं काम गुपचूप करू दे. जर तू काहीही केलेलं नाही आहेस ना, मग तुला घाबरण्याची सुद्धा काहीच गरज नाही आहे. मला माझं काम करू दे. आता नंदिनी ही हॉल तिकीट शोधायला सुरुवात करते. रम्या ही आता खूपच जास्त घाबरलेली असते. तर नंदिनी म्हणत असते की मला माहिती आहे ह्या सगळ्याच्या मुळाशी तूच आहेस. फक्त मला काव्याचं हॉल तिकीट इकडे सापडायला हवं. मग बघ मी तुझं काय करते ते रम्या. त्याबरोबर मग मात्र रम्या आता आणखीन जास्त घाबरते. तर काव्याला नंदिनीला रम्याच्याच खोलीमध्ये आता हॉल तिकीट सापडतं आणि मग नंदिनी रम्याला एक झणझणीत मुस्काटात लगावून देते आणि म्हणत असते सध्या मला घाई आहे, नाहीतर तुला चांगला इंगा दाखवला असता. आणि मग ती काव्याकडे येऊन काव्याचं हॉल तिकीट काव्याला परत देत लवकर परीक्षेला निघ असं सांगते. त्याबरोबर पार्थ आता काव्याला म्हणतो काव्या तुम्हाला उशीर होतोय, मी तुम्हाला परीक्षेला सोडायला येतो चला. मग आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं तिकडनं निघून गेलेले असतात. तर नंदिनी रम्याला म्हणत असते रम्या तुझ्यासारखी नीच नालायक मुलगी ना मी आजपर्यंत पाहिलेली नाही आहे. अगं स्वतःसुद्धा तू एक शिकलेली चांगली मुलगी आहेस. मग स्वतः शिकलेली असताना दुसऱ्याच्या शिक्षणाच्या आड येताना तुला लाज वाटत नाही का? नाही म्हणा, लाज या शब्दाची अपेक्षा मी तुझ्याकडनं करणं चुकीचंच आहे. लाज या शब्दाचा अर्थ मुळात तुला माहितीच नाही आहे. जाऊ दे मी कुणाशी बोलते असं म्हणत आता नंदिनी तिकडनं निघते आणि जाते. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आता नंदिनी हिने तो हार मिळवण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो त्याला यश आलेलं असतं आणि त्या NRIने आता नंदिनीला कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि आता तो नंदिनीला हार द्यायलासुद्धा तयार झालेला असतो. मग आता नंदिनीला तो एक लोकेशन पाठवतो आणि तिकडे येऊन हार घेऊन जा असं सांगतो. नंदिनी त्या ठिकाणी पोहोचते आणि त्या NRIकडनं तो हार खरेदी करते आणि संध्याकाळी जेव्हा सगळेजण डायनिंग टेबलवर एकत्र जेवायला बसलेले असतात रात्रीचे, तेव्हा ती आता सगळ्यांना तो हार दाखवत म्हणते की जीवांनी हा हार माझा आनंद निवास परत मिळवण्यासाठी विकला होता आणि हा हार आता मी परत आणलेला आहे आणि हा हार परत आणून आता मी जीवांचा स्वाभिमानसुद्धा परत मिळवत आहे. बाबा हा हार जीवांनी विकला म्हणूनच खरं तर तुम्ही जीवांवरती नाराज होतात ना. मग बघा आता मी हा हार परत आणलेला आहे. मग आता तुम्ही जीवांवरचा सगळा रागसुद्धा सोडावा ही मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. हे बघा जीवांना हे ऑफिस वगैरे हे सगळं जमणार नाही. त्यांची या सगळ्यामध्ये खूप घुसमट होती आहे, त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे बाबा. तर आता तुम्ही त्यांना पुन्हा त्यांना जे करायचं आहे ते करण्याची परवानगी द्या. जीवांना नोकरी करण्यामध्ये कुठलाही रस नाही आहे हे तुम्हालाही अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही जीवांची सुटका करा. पण विक्रम काका काहीच बोलत नाही. मग आता मालिनी काकू आणि विक्रम काका जेवल्यानंतर त्यांच्या खोलीत आल्यावर मालिनी काकू विक्रम काकांना समजावून सांगतात हे बघा विक्रम तुम्ही आता जास्त ताणून धरू नका. नाही मला मान्य आहे जीवाकडनं चूक झाली आहे, जीवाने आईंचा हार विकायला नको होता वगैरे, पण जीवाने जर तो हार विकला नसता तर नंदिनीच्या आनंद निवासचा सौदा झाला असता आणि तिथे राहणारी कितीतरी लहान लहान मुलं त्यांचा आधार गेला असता. कितीतरी वृद्ध लोक त्यांचं घर त्यांच्यापासून पुन्हा एकदा हिरावून गेलं असतं. आणि म्हणून जीवाने माझ्या लेकाने जे काही केलं आहे ना ते पूर्णपणे योग्य आहे असं मला वाटतं. आणि आता तुम्ही ही जी काही त्याला शिक्षा दिली आहे ती कमी करा. कमीत कमी तुम्ही जीवालासुद्धा त्याचा मान द्या. त्याबरोबर विक्रम काका आता विचार करायला लागतात की या सगळ्यातून आपल्याला मध्य कसं साधता येईल. मग विक्रम काका म्हणतात मालिनी जीवाची शिक्षा तर मी माफ करणार नाही आहे, कारण जीवाला शिक्षा मी त्याने हार विकला याच्यासाठी केली होती. त्याने हार विकला यामुळे मी त्याच्यावर रागवलो नाही आहे, तर त्याने कुठल्याही पद्धतीचा विचार न करता मागच्या पुढच्या गोष्टींचा परिणाम न लक्षात घेता हार विकला यामुळे मी त्याच्यावरती रागवलो आणि म्हणून मी त्याला ऑफिसला जाण्याची शिक्षा दिली. ती तर मी जोपर्यंत मला वाटत नाही तोवर माघारी घेणार नाही आहे. पण तू म्हणतेस म्हणून मी एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे मी जीवाला क्युबिकलमधून स्टाफमधून बाजूला करून पुन्हा त्याची केबिन देऊ शकतो. आणि मग आता विक्रम काका हे ठरवतात की आता आपण जीवाला पुन्हा त्याची केबिन परत करायची. आणि ते आता मालिनी काकूला सांगतातसुद्धा की काळजी करू नकोस, जीवाला मी शिस्त लागावी यासाठीच हे सगळं करतो. तू जशी त्याची आई आहेस तसाच मी सुद्धा त्याचा बाप आहे. जितकी काळजी तुला जीवाची आहे तितकीच काळजी मलासुद्धा त्याची आहे. मलासुद्धा हेच वाटतं आहे की पुन्हा त्याने कुठल्याही पद्धतीचा निर्णय असा परस्पर घेऊ नये, आपल्याला विचारावं म्हणून
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता जीवा हा ऑफिसला गेलेला असतो. आता तो जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा तिथे त्याला कळतं की त्याच्या टेबलवरचं सगळं सामान काढून टाकलेलं आहे. आता जीवा म्हणतो, हे काय काका, माझ्या टेबलावरचं सामान कुठं आहे असं तो पिऊनला विचारतो. त्यावर पिऊन त्याला सांगतो, साहेब अहो तुमचं सामान तुमच्या जागेवर पाठवून दिलं. त्यावर जीवा विचारतो, अच्छा म्हणजे मला दुसऱ्या कुठल्या क्युबिकलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी शिफ्ट केलं आहे का? त्यावर आता तो त्याला सांगतो की नाही हो सर, तुम्हाला आता पुन्हा एकदा सरांनी तुमची केबिन परत केलेली आहे. त्यावर हे ऐकून जीवा म्हणतो, काय माझी केबिन मला परत दिली? त्याबरोबर आता लगेचच त्याला ते पिऊन काका सांगतात की हो सर, तुमच्या केबिनमध्येच मी तुमच्या फाईल्स वगैरे कामाचं सगळं नेऊन ठेवलेलं आहे. तुम्ही जाऊन आता तुमची केबिन बघा. त्याबरोबर मग जीवा थोडा खुश होतो आणि आता तो त्याच्या केबिनमध्ये जातो. तर इकडे रम्याला जेव्हा ऑफिसला आल्यावर ही गोष्ट कळते की जीवाला त्याची केबिन मिळालेली आहे, तेव्हा रम्याला खूपच जास्त राग आलेला असतो. रम्याला वाटत असतं की कशाला विक्रम मामाने हे सगळं केलं, काय गरज होती त्या जीवाला एवढ्या लवकर त्याची केबिन परत देण्याची. चांगली थोडे दिवस त्याला शिक्षा द्यायची होती, तर त्या नंदिनीने तो हार मिळवला. आई, प्रत्येक वेळेस आपण जे काही ठरवतो ते सगळं खोटं ठरतं आणि ती नंदिनी नेहमी जिंकते. अशी ती नंदिनी जर प्रत्येक वेळी जिंकत राहिली ना, तर मग मात्र मला काहीही बोलता येणार नाही, काहीही करता येणार नाही. काहीही झालं तरी मला त्या नंदिनीला हरवायचं आहे. तिला जिंकताना मी नाही का बघू शकत? आधीच तिने मला ओपन चॅलेंज केलं होतं. त्यावर वसवत्या म्हणत असते की हो, मला माहिती आहे रम्या सगळं, पण मी एक खरं बोलू का बाळा, मलासुद्धा आता असं वाटायला लागलं आहे की त्या नंदिनीचं नशीब आहे ना ते खूप बलवत्तर आहे. बघतेस ना, प्रत्येक वेळी आपण जे काही तिच्या बाबतीत डाव रचायला जातो तिथे सगळीकडे आपण फसतो आणि ती नशिबाच्या ओघातून बाहेर पडते. आपण गेल्या वेळी दीपकला हाताला धरून तिला किडनॅप केलं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण जितके काही डाव रचले, ती नंदिनी अगदी व्यवस्थितपणे त्या सगळ्या डावातनं बाहेर पडलेली आहे. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच रम्या ही म्हणायला लागते की आई, अगं पण मग आपण काय करायचं? त्यावर वसवत्या म्हणत असते, रम्या काय करायचं म्हणजे काय? आपण प्रयत्न तर सोडू शकत नाही ना. आपल्याला काहीही झालं तरी प्रयत्न हे करतच राहावे लागणार आहेत. आपण प्रयत्न सोडायचे नाही. काहीही झालं तरी त्या नंदिनीला आपण जन्माची अद्दल घडवायची म्हणजे घडवायचीच. त्याबरोबर आता रम्या ही म्हणत असते की हो, हाच चान्स गेला म्हणून आपण हारायचं नाही आणि गप्प तर मुळीच बसायचं नाही. त्याबरोबर आता लगेचच दोघेही पुन्हा नवीन प्लॅन करायचा असं ठरवतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता वसवत्ती आणि रम्या नंदिनीला त्रास देण्यासाठी पुढे आणखीन काय डावपेच रचणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर नक्की जोडले राहा. चला तर मग, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.